काय चाचा लय निवांत बसला इकडे. काय करावं सगळं पाण्यामध्ये गेलं, पाणी लय आलं. कवा या आयुष्यात नव्हतं तुमच्या आलं का कवा पाणी? नाही हो, आमच्या तर जसं कळतं आम्हाला तर एवढा पाऊस कधीच नाही पडला. काय करावा सगळे उसरा वाहून गेले. हा. काय फायदा सोयाबीन गेल्या, कसं करायचं आता? लय अवघड झालं बघा ह्या वर्षी. मग काय करावं आता? सगळं तुमचं तर नदीकडे सगळं पाण्यातच असेल खाली. काय करावं आता? सगळं पाण्यातच गेलं, बुडाले आणि काय माती. अरे लोक नुसत्या डोसक्याला धरू धरू बसले शेतकरी. काय काय सांगायचं सांगायचं? आणि सध्या सगळं खायला नदीकडे आहे सगळं गेलं असेल वाहूनच. माती सहित गेलं असेल वाहून. माती सहित गेलं, खाणाला पडले, डोसक्या इतकाली. म्हणता मग बस काही इतकं डोसक्या इतकाली. शेतकरी नुसत्या पश्चातापात आज व्हायचा. पश्चातापामध्ये शेतकरी पडलेले आहेत. हम्म. काय सांगावा? लय ह्या वर्षी अवघड झालं हो लय पाऊस. अवघड म्हणजे काय असलं एक तर कवाच नाही. पाऊस लय दिवस पडला नाही हा, आणि पडला पेरला कसं तरी आला तर आता पाण्यानं घाली. पाणी घालायचं, कसं काय करायचं? करायचं? काय करायचं शेतकऱ्यानं सांगा आता कसं जगायचं? तुम्हाला जसं कळत तसं एवढा पाऊस कधी झाला का चाचा? नाही 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 हा. हे पहिलीच वेळ आहे बाबा असला पाऊस. असला पाऊस का? हा. अतिक्रमण झाले, अतिक्रमण. लय अतिक्रमण म्हणजे काय सगळं ओला दुष्काळ झाला. वाला दुष्काळ झाला, वाला दुष्काळ. काय सरकारनं काहीतरी मदत करायला पाहिजे का नाही? आता बघावं आता काय करते सरकार ती बघून. तुम्ही म्हणा लागताय तुम्ही काहीतरी आता मोठे शेतकरी हो तुम्ही काहीतरी आता म्हणा म्हणावं लागतंय. लागेल. देऊच म्हणते तर काय देते तो दिसते देऊ देऊन अहो, येते सरकार बी येडे झाले. मोठमोठ्याला गाड्या बसू बसू येते तर बघायला नुसतं बघून फोटो काढून जाते तर काय करते काय चौकट बघून सरकार बी येडे झाले. वेळे झाले सरकार. हम्म. काय करणार काय आहे? करणार आहे? काय करायचं जिकडे बघा तिकडे पाणी जिकडे बघा तिकडे लोक रडायलेलेच आहेत. हा? नाही नाही, शेतकऱ्याचं लय बाहेर तोंडाला आलेला घास काढला बघा ह्या वर्षी. काय सांगावं? म्हणता म्हणलं एक तर पाऊस पडा नाही पेरणीला टायमाला आधी पुन्हा पेरलं कसं तरी तर पुन्हा ह्या अजून पावसानं पावसानं चालू घालवलं झालं. 8-4 दिवसाला पाऊस होता, आता उघडेल मग उघड काय उघडायला लागला. सगळे कडच जुन्या काळात कधी असा दुष्काळ झालता का ओला दुष्काळ? नाही बाबा झाला दुष्काळ. ही पहिलीच वेळ आलेली. पहिलीच वेळ ना. हा, ओला दुष्काळ नव्हता आमचा. मोठा दुष्काळ आठवतोय पण ह्याला ओला नव्हता. मला नव्हतं. ऊस तर तुमचा सगळा सपाटच झाला असेल बाबा. सपाट झाला ना, सगळाच वाहून गेला. जाता येते का नाही तिकडे आता ऊसात? काय नाही, गारदाड पडले, डोसक्यात खाली गारदाड पडले. काय अतिक्रमण व्हायला लागले. काय करावा आणि काय नाही, डोक्याला हात पहिला बी लावला होता काय ह्यांना बी माहिती नसेल र. पहिला बी होता म्हणा काढलाय नुसते बारबाडे खात होते लोक म्हणा. काट्याकडे काढ होता ते काट्याकडे हा बघा तेव्हा काट्या काढ होता बघा. त्यांना खायला अन्न नव्हतं नुसत्या बारबाड्या आणि भाजीपालाच खात होते म्हणून. 72चा दुष्काळ बरा बनायचा. बघ तेव्हा. 72चा दुष्काळ बरा होता. चोकडीवर लोक जगलेली. सुकडीवर नाही. चोकडीवर कोरड्या हिरी फुड फुड. कोरड्या हिरी पुढे वळणं काढू काढू वळणं काढले. का आता ह्या वर्षी आम्ही काहीतरी करावं म्हणलं तर खर्च पडतं. आता काय होय चाचा, जुन्या काळात असा ओला दुष्काळ झाल्यावर काय करीत होता तुम्ही? काय करीत होता? हं, बराशी खाल्ल्या, कोरड्या हिरी खाल्ल्या. हं. तुम्ही तरी खाल्ले असताना आम्ही मागून येऊन हिरी फोड्या की 50 पैशाला डुबा केलाय आम्ही. 50 आणि 5 रुपये होते हिरीला. कुठले 5 रुपये तरी. मला कळत की 5 रुपये होते मी आल्यावर. आमच्या काळात कुठं 2.5 रुपये. तुमच्या काळात होत्या मी आल्यावर मी नांदा आल्यावर 5 रुपये होते आणि डुबा करायल्यावर 50 पैसे होते. 50 पैसे. आता तरी सगळी यंत्रणा आहे. आता होतं कसं होतं, काही सोशल मीडिया नव्हतं. तेव्हा सगळं बाबा खांदाची पाळी होती. आणि कुठं जात होता आपण? बोरगावला, आपेगावला, धानोऱ्याला, अंजनपूरला, ह्याला, बनसाळ्याला, इतक्या गावाला जात होता आपण. ती काय साधा खेळ होता का बाबा? तशी आता अवस्था आता झाली तशी. उस्तोड्या करून दमून जीव गेला. तेव्हा नव्हतं एवढं पाणी. किती पुरत असते उगा का आधार आहे. आधार आहे ती. ती बी काय ह्याच्यात छाटणी होती न काटणी होती. खरं पिकलेलं आपलं सरत नाही. करत नाही, आणि हे ऊस आणि आधार दिलेलं पुरत पुरत नाही. नाही. काय पुरत ते? हं, सरकारनं दिलेलं किती पुरणार आहे? पगारी सध्या बंद केल्या ती कशाच्या माथ्याल्या? लाडक्या बहिणी लाडक्या बहिणीच्या तेवढ्या लाडकी केली केल्या. बदन सगळं झालं. गरीबाला ज्याला खरी गरज आहे त्यांच्याच बंद झालं आणि दुसरं चालू आहे. का दुसरंच चालू आहे? काय करायचं? आता पाय खोडून मारायचं. बारक्या शेतकऱ्याचं तर लय हाय बरं बेकार. धड मजुरी बी करा येत नाही, धड रान बी करा येत नाही. आणि पोट कसं जागवावं? पोट कसं जावं? हं? आणि अशा दुष्काळावाल्या दुष्काळामध्ये तर काय करावं आता? काय कोणाच्या करावं? जावं? किती देईल शेतकरी? सरकार किती देणार आहे किती आपल्याला? देणार आहे सरकार तरी देऊन देऊन त्या शेतकऱ्याला? आणि त्यानं पुन्हा काय द्यावा? काय देव? हं? आणि काय खावं गरिबानं?
बेकार आहे बघा हे अवघड आहे काळ झालं. कर्ज माफी केली तर काहीतरी आधार होईल. आता कवा होईल तेव्हा का होईल. काय नुसते म्हणते ती बी सरकार बी येडे झाले. काय करतील तर कुठं कुठं कोणा बघतील कोणाची आता घरात एवढा हे करते. एवढा महाराष्ट्रावर ते त्यांनी सांभाळायचं आहे. कोणा कोणा शेतकऱ्याकडे बघतील. कोण्या कोण्या शेतकऱ्याकडे बघतील. घाबरून गेले ते बी घाबरून गेले. लोक तर पडायलेले बघून पाण्यात. काय करावं पाण्यातून नावानं काढायला लागलेत लोक. हा. आता जनावराला कुठून आणता घास पीस का तिकडं पाणी आहे सगळं नदीकडं. तसं जाणावं लागतं. उडून पाण्याकडे पडत गड आहे त्यावर जाऊ नका पाण्याकडे. काय म्हशी बी ऐन टायमाला येल्यावर दुष्काळाच्या टायमाला काय करावं. दोन्ही म्हशी येल्यात ना. दोन्ही म्हशी आल्या तर आता सगळं अवघड होऊन बसलं. हं. खायला आता नदीकडं सगळं असेल खायला बी. इकडे सगळं खायला आहे. वरी नाही का घास काय माळावर. माळावर असं की घास कुठला बांधा असते बांधा बी ठेवले नाही तर लोकांनी. काय नाही बांधत सध्या नाहीत राहिलेले. घास पीस खानाळू. तिकडं खाली जायचं नदीकडे तिकडं तर पाणीच आहे जाताच येत नाही. जाताच येत नाही. काय करायचं माणसाला सांगा. काय नाही पाऊस पोटभर बी खाऊ देत नाही आणि उपाशी बी राहू उपाशी देत बी राहू नाही. देत नाही. आज नाही मग काय आता नुसत्या गुळ्यावर दिसायला तू मशीन. गुळेवरच ठेवावं लागेल. इथं वारडाला थोडी आहे की मका. काय ते आता ती काही करून टाकावं लागेल ना. जनावराला खाली की थोडी लागत असती का थोडी लागते का. ते बी आलेले आहेत अजून. यायला आहेत का. दुधाच्या म्हशी आहेत हा. काय करावं बाबा. सगळं अवघड झालंय अवघड. कुठंच पाऊल आणायला टाकता येईल. पाऊल येईना भसाभस पाय चालले तर पाय सगळ्या जसं झाले होऊन बसले सगळ्या चिखल्या झाल्या आता. पायाला दुखणं झाले नुसत्या आता काय तर चिकल्या झाल्या नुसत्या. हा, अवघड झालं या वर्षी. अवघड या वर्षी झाले अवघड. माणसाला सांभाळ. घराच्या बाहेर निघायला आहे ना ती. माणसाला ती असं एवढं जनावरांच काय आहे. त्याला तर काय वाच आहे का. दुखणे आले दुखणे शेतकऱ्याला दुखणे. काय करते. कुठं निघाला हो? खाली निघाला होता. कुठं निघालता होता इळा घेऊन. आता खाली घेत जातो जाऊ म्हणलं तर आता आणि हे भरून आलंय वायरीचं चिकूल आहे सगळा वायरीत कसं काय काय. नका नका जाऊ ग. जनावर घेऊन बसताला अडकून अचानक पाणी पिणी सोडलं कोणी वरून गेटचं पिटचं तळ्याचं पाणी पिणी सोडलं पाऊस आला तिकडं बसताला अडकून पिकून जाणो का नदीकडं. नाही बाबा पण आता जाऊ त्याला आणावं तर लागेल ना कसं. कल्याने याला तरी पटकन जाऊन या पाणी बारबार वाढायला नदीचं. हा पाणी पुन्हा येळा घातल्या पुन्हा काय करायचं. काय करायचं मग तर मध्येच वाहून बसायचं काम आहे. हा जाय नका नदीकडे. लोकांचे वाहून किती नुकसानी झाल्या. थोड्या झाल्या का नुसकाऱ्या. तसं पाणी बघून जा उगाच जाऊ नका. हा जाय नका एकटे आपलं. वरी न्या जनावर काय जनावर आणायचे फिरून थोडे होते मोकळे. आता तसंच करावं लागेल आणि काय करावं लागेल.